दापोलीतील रिअल इस्टेटमधील फाटक डेव्हलपर्स हे सुप्रसिद्ध नाव. त्यांनी आतापर्यंत अनेक इमारती साकारल्या आहेत, ज्याची खूप चर्चासुद्धा दापोली तालुक्यामध्ये झाली आहे. फाटक डेव्हलपर्सच्या माध्यमातून सध्या अक्षय फाटक एक खूप उत्तम आणि गरिबांना परवडणारी अशी स्कीम आणत आहेत. ही स्कीम नक्की काय आहे, ती कोणासाठी आहे, याबद्दल आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. अक्षय, माय कोकणमध्ये स्वागत आहे. नमस्कार. काय ही स्कीम राहणार आहे आणि कशा प्रकारे ही लोकांना फायदेशीर ठरणार आहे? नमस्कार. फाटक डेव्हलपर्स गेले 11 वर्ष रिअल इस्टेट आणि बांधकाम व्यवसायामध्ये इथे कार्यरत आहे. आमच्या 2 पिढ्या ह्यापूर्वी देखील ह्याच कामामध्ये काम करतात. तर अनेक वर्ष काम करताना हे लक्षात आलं की आपल्याशी अनेक लोक जोडली जातात. बरेच जणं रिअल इस्टेटमध्ये काम करताना लोकांसाठी घरं बांधत आहेत, पण त्यांना स्वतःची घरं नाही आहेत. इथनं ह्या खरं तर संकल्पनेची सुरुवात झाली आणि त्याच्यामध्ये मग मी विचार केला की अरे, जो माणूस दुसऱ्यासाठी घर बांधतो आहे त्याचं घर होणार कधी? तर अनेक लोक, म्हणजे आता माझ्याकडे फाटक डेव्हलपर्समध्ये कमीत कमी 500 ते 600 लोक वेगवेगळ्या कामाच्या निमित्ताने जोडलेली आहेत, पण त्यातल्या अनेक जणांचं स्वतःचं घर नाही आहे. तर ह्या प्रत्येकाला की ज्याचं स्वतःचं घर नाही आहे त्याला कारण काही असेल, म्हणजे कोणाला कर्ज मिळत नसेल, कोणाला परवडत नसेल, त्याच्यानंतर कोणाला इथे मूळ नसल्यामुळे कुठे घर घ्यावं किंवा कोणत्या बिल्डरकडे घर घ्यावं, आपली फसवणूक तर होणार नाही ना, अशा वेगवेगळ्या समस्या असतात. तर त्याच्यासाठी त्याच्या सगळ्यांवरचा एक पर्याय म्हणून आणि सगळ्यांचं एक सोल्युशन, उत्तर म्हणून आम्ही ही संकल्पना आता राबवतो आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला घर हवं आहे म्हणून आम्ही येणार आहे का? तर नाही. तुम्ही ते घर घ्यायला योग्य आहात का आणि तुम्ही खरोखरच तुम्हाला बाकी ठिकाणी किंवा महाग म्हणजे घरं घेणं शक्य होणार नसेल तरच आपण इथे ती घरं देतो आहे. योग्य आहात का म्हणजे काय नक्की? यामध्ये क्रायटेरिया काय राहणार आहे? कशा प्रकारे तुम्ही छाननी करणार आहात त्याची? आता मी छाननी करताना असं करतो आहे, जो माणूस ह्या घरामध्ये घेण्यामध्ये इच्छुक आहे असं आपल्याकडे येतो आहे फाटक डेव्हलपर्सच्या ऑफिसमध्ये, त्या प्रत्येकाजवळ मी स्वतः 5 मिनटं बोलतो आणि त्याचा अंदाज घेतो की बाबा हा खरोखर योग्य आहे का. म्हणजे काय, तर ह्याचं मासिक उत्पन्न किती आहे, ह्याच्या घरातली परिस्थिती कशी आहे. त्याच्यानंतर घरात असं असू शकतं की बाबा घर ह्याचं दापोलीत तर आहे खरं तर, पण घरात आता 4 भाऊ आहेत आणि वडील, म्हणजे 5 जणांचं कुटुंब एका घरात राहत आहे. तर म्हणजे मग अशा ठिकाणी 2 लोक अजून तिथनं बाहेर पडून दुसरं घर घेण्याची त्यांना नक्कीच गरज आहे. तर हा एक त्यातला आपण क्रायटेरिया ठेवला आहे. दुसरी गोष्ट, ज्याचं भगवं रेशन कार्ड आहे किंवा काही लोकांचं टेक्निकली भगवं रेशन कार्ड नाही आहे तरी पण त्यांची परिस्थिती चांगली नाही, तर त्याची एक आपण छाननी करतो आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्याचं दापोली, त्याच्यानंतर जालगाव, गिम्होण हे जे काय आपण मध्यवर्ती गावं म्हटलं, तर ह्या गावांमध्ये त्याचं स्वतःचं घर असता कामा नये. आणि दुसरी गोष्ट, घरातल्या महिलेला कुठेतरी एक ताकद मिळावी ह्याच्यासाठी आपण अशी अट ठेवतो आहे. ती अट अगदी 100% पाहिजेच असं नाही, पण ती आपण वन ऑफ द अट आपण ठेवतो आहे की महिलेच्या नावावर घर त्यांनी घेतलं पाहिजे, की निदान महिला सबलीकरण आपण ज्याला आता आजकाल खरोखर म्हटलं तर खरोखरच महिलेच्या नावावर घर असणं हे त्याच्यामध्ये आपण उद्देश ठेवलेला आहे. जेव्हा लोक घर घ्यायला येतील तेव्हा खरंच त्या लोकांपर्यंत पोहोचतं आहे की नाही, गरजू लोकांना ते मिळणार आहे की नाही, ही यंत्रणा सक्षमपणे कशा प्रकारे राबवली जाईल? हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की खरोखरच योग्य व्यक्तीला घर मिळतं आहे की नाही. त्याच्यासाठीच मी मगाशी म्हटलं की मी स्वतः त्यांच्याजवळ बोलतो का, तर आपल्याला, आणि दापोली हे काय फार असं मोठं नाही आहे की जेणेकरून कोणीतरी चुकीचंच. आता आपल्याकडे हे लॉन्च केल्यापासून 38 लोक आत्तापर्यंत येऊन भेटली की आम्हाला याच्यामध्ये घर हवं आहे, पण त्यातल्या फक्त 22 लोकांनाच आपण ॲक्च्युली घराचं बुकिंग दिलेलं आहे. 16 लोकांमध्ये माझे मित्रही आहेत, त्यांना आपण इथे ह्याच्यात नाही. मी त्यांना काय सांगितलं की बाबा तुम्हाला घर पाहिजे तर घर माझ्याकडे अवेलेबल आहेतच. गेल्या 11 वर्ष माझ्या 11 बिल्डिंग बांधून झालेत, त्याच्यामध्ये कुठेही तुला मी घर देईन, तुम्हाला घर मिळेल. पण ह्याच्यामध्ये हवं असेल तर तुम्हाला त्या क्रायटेरिया फुलफिल करावेच लागतील, तरच त्याच्यामध्ये घर मिळेल. आता तुम्ही मगाशी म्हणालात की 8 लाखात घर, तर ते आहे 8,90,000 रुपयामध्ये 1 रूम किचन हे घर आहे. त्याच्यामध्ये आता 8,90,000मध्ये अजून चार्जेस काय, तर अजून काहीही चार्जेस नाही. म्हणजे याच्यामध्ये स्टॅम्प ड्युटी आली, रजिस्ट्रेशन आलं, GST आला, कोणाचं लोन घेण्यासाठी व इन्कम टॅक्स रिटर्न भरायचे, सर्च रिपोर्ट लागतात, व्हॅल्युएशनला, हे सगळं ह्या 8,90,000मध्ये 1 रूम किचन आपण देतो आहे. प्लस 1 BHK जो फ्लॅट आहे तो आपण 11,90,000 रुपयामध्ये ऑल इन्क्लुझिव्ह, म्हणजे ते दिल्यानंतर काहीही त्या माणसाने आपल्याला द्यायचं नाही. ही जी जागा आहे ती कुठे आहे आणि किती लोक अशी आहेत की ज्यांना तुम्ही ही घरं देणार आहात? काही अंदाज तुम्ही त्याच्या संदर्भातले काढले आहेत का? मुळात जागा आहे जालगावमध्ये. 115 गुंठे ती जमीन आहे. त्याच्यावर साधारण ही जे छोटे घर आहेत, म्हणजे ह्याला आपण अफोर्डेबल हाऊसिंग हे टेक्निकल त्याचा शब्द आहे, परवडणारी घरं,
तर ही साधारण 350 घरं इथे आपण करू शकतो आहे, एवढी आपण त्याच्यामध्ये आत्ता रचना केलेली आहे. सुरुवात आपण करतो आहे 100 घरांपासून. 50 बिल्डिंग म्हणजे 50 अपार्टमेंट्सची एक बिल्डिंग, अशा 2 बिल्डिंगने आपण याची सुरुवात करतो आहे. दोन्ही बिल्डिंगमध्ये 1 BHK आणि 1 रूम किचन, म्हणजे साधारण 30 ते 35 1 BHK आणि 15 1 रूम किचन असे एका बिल्डिंगमध्ये असेल. दुसरी गोष्ट, आपण बुकिंग पण इतकं सोपं ठेवलं आहे की मार्चमध्ये ॲक्च्युअल म्हणजे बिल्डिंगच्या कामाला सुरुवात होईल. 5,000 रुपये फक्त देऊन आपण बुकिंग घेतो आहे की 5,000 रुपये दिल्यानंतर दिवाळी झाली की आपण प्लॅन लोकांसमोर ठेवणार आहोत. प्लॅन्स त्याचे बघून जर वाटलं की बाबा नाही, इथे आम्हाला नाही फ्लॅट घ्यायचा आहे, तर तुम्ही 5,000 रुपये परतही घेऊन जाऊ शकता. त्याच्यामध्ये असं नाही की बाबा आता आपले पैसे आलेत म्हणजे दिलेले आहेत तर आता अडकलो, असं पण काही विषय नाही. 5,000 रुपये तुम्ही परत घेऊन जाऊ शकता. आणि बुकिंग करायचं असेल म्हणजे आता पुढे त्याच्यात थोडक्यात पुढे प्रोसीड करायचं असेल तर एकदा बुकिंग झालं म्हणजे 5,000 रुपये देऊन बुकिंग झालं की मार्चमध्ये कामाला सुरुवात होईल. पण मार्च होईपर्यंत म्हणजे कामाची सुरुवात होईपर्यंत आपण काय केलं आहे, 1 रूम किचनला स्वतः भरायची जी किंमत आहे ती आहे 1,70,000 रुपये. म्हणजे घर घेणाऱ्यांनी स्वतः भरायचे. उरलेले 7,20,000 रुपये आहेत त्याची सोय आम्ही बँके थ्रू करून घेऊ. आणि 1 BHK जो फ्लॅट आहे त्याच्यामध्ये 11,90,000चं घर आहे, त्यातले 2,20,000 रुपये घर घेणाऱ्यांनी भरायचे. बाकी 9,70,000 रुपये असतील त्याची सोय सगळी आम्ही बँकेकडनं बँक लोन करण्यापासून सगळं आम्ही करू. त्याची जी काही टेक्निकल सपोर्ट लागेल त्याच्यासाठी आमच्या ऑफिसला एक स्पेसिफिक टेबल त्याच्यासाठी आपण ठेवलेलं आहे. तिथे तुम्ही ज्या काही अडचणी असतील त्या सांगा, त्या सगळ्या आपण सॉल्व्ह करू. जेव्हा आपण परवडणारी घरं या संकल्पनेखाली एखादं घर विकत असतो त्यावेळेला प्रश्न असा निर्माण होतो की दर्जाचं काय. तर फाटक डेव्हलपर्सचं असं नाव आहे की त्यांनी आतापर्यंत आपला दर्जा राखलेला आहे, खूप छान छान इमारती केल्या आहेत. तर यामध्ये ते कसं तुम्ही गणित जमवणार आहात, ही सगळी जुळवणी जी आहे ती कशा प्रकारे राहणार आहे. बरोबर आहे. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की एखादी गोष्ट स्वस्त देताना त्याच्या दर्जामध्ये आपण कुठे कॉम्प्रोमाइज करतो का. तर आता आपण इथे कॉम्प्रोमाइज म्हणू शकणार नाही, पण आपण असं म्हणतो आहे की समजा आपण लक्झरी म्हणजे आता जॅग्वारचे फिटिंग आहेत, निटकोचं स्टायलिंग आहे, आता ह्या गोष्टी ह्या स्टँडर्डपेक्षा जराशा प्रीमियममध्ये मोडतात दापोलीसारख्या ठिकाणी. तर आपण ह्या इथे जॅग्वारचे फिटिंग किंवा निटकोचं टायलिंग देणार नाही, पण ज्या गोष्टी स्टँडर्ड आहेत म्हणजे नळ असेल तर तो म्हणजे स्टेनलेस स्टील म्हणजे चांगल्यातली क्वालिटी त्याची असेल, तो ब्रँडेड असेल असं नाही. त्याच्यानंतर आता निटकोचंच समजा टायलिंग असेल तर निटको नाही पण व्हिट्रिफाईड 2x2 टायलिंग आपण करणार. आता एवढं करत असून 4 मजली ह्या इमारती आहेत, ज्या काय सगळ्या आहेत 7 इमारती असणार आहेत टोटल. त्या 4 मजली इमारतींना आपण लिफ्टसुद्धा देतो आहे. म्हणजे असं नाही की बाबा अफोर्डेबल हाऊसिंग आहे म्हणून लिफ्ट नाही आहे. पार्किंगची सुविधा पूर्णपणे आपण संपूर्ण गाड्या राहू शकतील एवढं पार्किंगसाठी आपण राखीव क्षेत्र ठेवलेलं आहे. पाण्याची सोय तिथे उत्तम प्रकारे केलेली आहे. त्यामुळे क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज म्हणता येणार नाही, पण क्वालिटीमध्ये आपण क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज न करता कॉस्ट कटिंग कुठे कुठे करता येईल ते मात्र आपण इथे बघतो आहे. आणि अतिशय तंतोतंत काम करून आपण तिथे क्वालिटीशी कुठेही कॉम्प्रोमाइज करणार नाही होत. काय आवाहन कराल दापोलीकरांना, ज्यांना ही घरं घ्यायची आहेत त्यांना काय संदेश द्याल. आता हे कदाचित आपला चॅनल ज्यांना घरं घ्यायची आहेत ती लोकं कदाचित बघतही नसतील. मी फेसबुक ज्या वेळेला अनाऊन्स केला प्रोजेक्ट त्या दिवशी पण मी हेच सांगितलं की ज्या लोकांना घरं घ्यायची आहेत, ज्यांना घरं नाही आहेत ते कदाचित सोशल मीडिया कमी वापरत असतील, TV कमी बघत असतील, मे बी फेसबुक इंस्टाग्राम हे बघत नसतील. तर ही जबाबदारी मी जशी माझी म्हणजे आता माझी जबाबदारी जशी मी समजतो तशी हे बघणाऱ्या प्रत्येकाची जबाबदारी की ज्याला घर नाही आहे त्याला मिळवून देण्यासाठी काय करता येईल. तर त्यांनी हा संदेश ज्यांना घर नाही आहे त्यांच्यापर्यंत पोचवणं गरजेचं आहे. त्यातूनच आता मी पुन्हा सांगतो की ह्याच्यात कुठच्याही प्रकारे जाहिरात हा करणं उद्देश नक्कीच नाही. त्याचं कारण का, हेच घर समजा कोणाला हवं असेल इतर माणसाला तर मी साधारण 15 लाखाला 400-450 स्क्वेअर फूटचं घर असेल तर आपण 15 लाखात समजा विकतो एरवी. ते घर आपण 11,90,000 देतो आहे ऑल इन्क्लुसिव्ह. त्याच्यामुळे बरं ह्याला कुठची सरकारी सबसिडी नाही किंवा काहीही नाही. हे जे काय फायद्याचा जो विषय आहे ह्याच्यामधला तो आम्ही फाटक डेव्हलपर्सचा फायदा कमी करून ही घरं लोकांना देतो आहे. मग असं कुठच्या बरं ह्याच्यात आम्ही स्वतःच्या खिशातनं पैसे घालतो आहे का, तर नाही. जो खर्च येईल त्याच्यावर अतिशय कमी नफ्यामध्ये हे आपण काम करतो आहे. म्हणजे जे 3-3.5 लाख रुपये जर आम्हाला एका घरामागे फायदा असेल तर आम्ही तो 50,000च कसा घेता येईल आणि स्वस्त घर कसं देता येईल हे त्याच्यामागचा उद्देश आहे आणि त्याच्यामुळे आपण तसं करतो आहे. छान संकल्पना आहे. आपण बघितलं की अक्षय फाटक यांनी ही जी योजना आणली आहे ती खरं तर गरीब घटकांसाठी आहे आणि त्यांनी जसं म्हटलं की कदाचित ज्यांना ही घरं घ्यायची आहेत की जे गरजू आहेत किंवा जे ही घरं घेण्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणूया एलिजिबल आहेत, तर त्या लोकांपर्यंत संदेश कदाचित जर इंटरनेटच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचत नसेल तर आम्ही लोकांना सांगितलं पाहिजे की ही तुमच्यासाठी स्कीम आहे
आणि याचा जरूर फायदा करून घ्या. शमशादसह मुश्ताक खान, माय कोकण, दापोली. माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा.